हॅलो, नमस्कार सगळ्यांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता तुम्ही बघत आहे बघा, आवाज पण येत आहे बँडचा. तर गणपती बाप्पा येत आहेत आपले, तर आपण त्यासाठी मोदकची रेसिपी बनवणार आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या गणपती बाप्पांचा फेवरेट पदार्थ मोदक आहे. आणि त्यांना प्रसादासाठी पण मोदक फेवरेट आहेत आणि त्यांचे फेवरेट म्हणजे मोदकच. तर आपण आज बनवणार आहोत उकडीचे मोदक. तर मी माझ्या पद्धतीने बनवत आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी माझ्या पद्धतीने रेसिपी बनवत आहे, तर तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर हे बघा, आपण आता सुरुवात करूया. हे बघा, मी सामान घेतलेलं आहे त्यासाठी लागणारे. हे इथे मी पाव किलो सुकं नारळ घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे. पाव किलोला कमी आहे थोडंसं. तर हे बघा, इतकं घेतलेलं आहे मी किसून, असं बारीक किसून घेतलेलं आहे. गूळ घेतला आहे. हे गूळ मी घेतलं आहे, पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेता, जसं गोड लागतं तसं. आणि हे बघा, तूप घेतलेलं आहे. हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. हे बघा, काजू बदाम आणि हे बघा, काय म्हणतात तुम्ही, चारोळी घेतलेली आहे. तुम्ही याला काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा. तर हे अशा पद्धतीने मी घेतलेले आहेत. आणि याला बारीक किसलेलं आहे मी. हे नाही चारोळी नाही किसलेली आहे. तर हे बघा, आणि चवीपुरतं मीठ पण घेतलेलं आहे. अगदी चिमूटभर आपल्याला टाकायचं आहे. टाकू पण शकता, नाही पण टाकू शकता. तर हे तुमच्यावर आहे. मी तर थोडंसं टाकणार आहे. तर चला आपण आता रेसिपीकडे वळूया. तर मग आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले गणपती बाप्पा मोरया तुम्ही पण म्हणा. आणि चला, मी आता गॅस चालू करत आहे. हे बघा, गॅस चालू केलेला आहे. तर आपण सगळ्यात पहिले हे सारण तयार करून घेणार आहे. तर बघा तुम्ही, हे बघा, मी ते तूप घालत आहे. आता या तुपामध्ये आपण हे ड्रायफ्रूट घालून घेऊया. हलके फ्राय करून घ्यायचे आहेत, जास्त नाही फ्राय करायचे आहे. हलकं फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये मी हे नारळ घालून घेणार आहे. हे पण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त फ्राय करायचं नाहीये. बघा, तुम्हाला बँडचा आवाज पण येत असेल. आपले गणपती बाप्पाचे आता सुरू झालेले आहेत ना, तर सारखे येता जाताना बँड वाजत आहे त्याच्यामुळे. हे बघा, अशा पद्धतीने छान असं आपलं नारळ पण भाजून घ्यायचं आहे. सुक्का आहे ना, त्यामुळे थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, छान असा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जास्त पण नाही, हलका. तर हे बघा, मला असं वाटतं की हलका कलर चेंज झालेला आहे. आणि छान असा नारळाचा खमंग वास पण येत आहे. तर आपण यामध्ये आता गूळ घालून घेऊ. हे बघा, यामध्ये मी गूळ घालून घेते. हे किसून घेतलेला गूळ आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ घालू शकता. आमच्याकडे तर जास्त गोड खातात म्हणून जास्त गूळ घातलेला आहे. अशा पद्धतीने गॅस कमी करूनच छान मिक्स करून घ्यायचा आहे. हलवत राहायचं आहे सारखं.
अशा पद्धतीने छान असं हलवत राहायचं आहे. हे बघा आपला गूळ छान असा विरघळत आहे आणि सगळं आपलं हे गुळाचं पाणी जे झालेलं असतं ना ते सगळं आपल्याला सुकून घ्यायचं आहे. कारण की नंतर आपले मोदक तुटणार नाही, नाहीतर ओलसरानं तुटून जाईल. यामध्ये तुम्ही खसखस, वेलची पावडर हे पण घालू शकता. मी नाही घातले इथे, मी इथे ड्रायफ्रूटच घातलेले आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने बघा कसं सारण आपलं असं गुळ आहे ते आपला विरघळलेला आहे. तर त्यामुळे हे बघा पाणी सुकलेलं आहे बघा गुळाचं. तर आपल्याला हे पूर्ण पाणी असं छान सुकून घ्यायचं आहे. कारण की नंतर फुटणार नाहीत ना मोदक, नाहीतर मोदक फुटून जातील. त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने आपल्या मस्त वास येतो सारणाचा. तूप पण घातलेला आहे यामध्ये. हे बघा बघता किती मस्त झालेला आहे. हे बघा बघू शकता तुम्ही असे गोळे तयार होते याचे छान असे. आता आपण हे सारण ना एका साईडला काढून घेऊया. थंड पण होईल तोपर्यंत आपण उकड तयार करून घेऊया तांदळाच्या पिठाची. तर हे बघा आता हे साईडला ठेवून देऊत आपण. हे बघा अशा पद्धतीने आम्ही जवळून दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने तयार झालेला आहे. आपण आता साईडला ठेवून देऊया हे. आणि आता आपण उकड तयार करून घेऊया. हे बघा इथे मी भांडं ठेवलेलं आहे. यामध्ये मी 1 कप पाणी घातलेलं आहे. आणखीन 1 कप घालणार आहे मी. हे बघा इतकं पाणी घातलेलं आहे मी. आता छान असं पाणी गरम उकळी येऊ द्यायची पाण्याला. नंतर आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेऊया. हे बघा यामध्ये मी फक्त 1 चिमूटभरच मीठ घालणार आहे. आता मी यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेणार आहे थोडं थोडं करून, नाहीतर गुठल्या होऊन जातील. थोडं थोडं करूनच घालायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस कमी करायचा आहे थोडा वेळ. अशा पद्धतीने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. सुका आटा दिसता कामा नाहीये. सगळं छान असं मिक्स झालं पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने. आता मी गॅस बंद करणार आहे. आता आपण हे असं चिकटलेलं काढून घेऊया. तुम्ही हवं तर यामध्ये उकळतानाच तूप घालून घेऊ शकता. तूप घातल्याच्या नंतर ना चिकटणार नाही आणि छान असा आपलं मऊसूत आटा बनून तयार होतो. तर हे बघा आता मी याला झाकून ठेवणार आहे 10 मिनिटं. कारण की छान असं मऊ लुसलुशीत होईल. हे बघा मी प्लेटमध्ये आता हे आपलं सारण काढून घेतलेलं आहे. तर मी आता थोडंसं पाणी घेऊन छान असं मळून घेणार आहे. अशा पद्धतीने छान मळून घ्यायचं आहे.
असं छान पाणी लावून लावून मळून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने पाणी लावून लावून आपल्याला छान असं मऊ छान असं मऊ आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण आता पुन्हा तूप घालून आणखीन छान मळून घेऊ. हे बघा तूप घातल्याने काय होते, चिकटणार नाही आणि एकदम मस्त सॉफ्ट होऊन जाईल. आता हे बघा, हे बघा आता आपलं तयार झालेलं आहे. इथे मी हे पण घेतलेलं आहे, सारण पण घेतलेलं आहे, तूप पण घेतलेलं आहे आणि हा साचा घेतलेला आहे मी. यामध्ये बनवणार आहे मी. तर हे बघा, सगळ्यात पहिले तर आपण त्याला तूप लावून घेणार आहोत, चिकटणार नाही त्यामुळे. अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे. नंतर असं छोटंसं गोल करून घ्यायचं आहे, छोटंसं डो गोल करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला असं करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने यामध्ये सारण भरायचं आहे. नंतर थोडंसं असं पीठ घेऊन हे बघा अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मोदक बनवून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण मोदक बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा असेच आता आपण पूर्ण सगळे बनवून घेणार आहोत. पूर्ण नाही दाखवणार मी, आता सगळे बनवल्याच्या नंतर दाखवेन. हे बघा अशा पद्धतीने आपले मोदक तयार झालेले आहेत. हे बघा आता आपण याला वाफवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मोदक बनलेले आहेत. माझा साचा छोटा आहे थोडा, पण बघू शकता तुम्ही किती मस्त झालेले आहेत. यावरती छान अशा कळ्या पण आलेल्या आहेत. हे बघा, तर मी आता हे बघा प्लेट घेतलेली आहे चाळणं, यामुळे तूप लावणार आहे. हे बघा अशा पद्धतीने मी तूप लावून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने तूप लावून घेतलेलं आहे. आता मी यावरती ठेवणार आहे. अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मी ठेवलेले आहेत. आणि हे बघा तिकडे आपला गॅस चालू आहे आणि पाण्याला छान अशी उकळी पण आलेली आहे. हे बघा आता यावरती मी हे चाळण ठेवणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आता छान असे हे मोदक आपण वाफवून घ्यायचे आहेत. हे चाळण अशी झाकण पण ठेवणार आहे मी यावरती. तर हे बघा छान असे वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला. नंतर भेटूया आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये. बघू शकता आपले आता मोदक तयार होत आहेत. हे बघा छान असे वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने. चला तर मग बघूया आता आपले मोदक तयार झाले तर. हे बघा किती मस्त असे छान वाफवून तयार झालेले आहेत मोदक. आपण आता काढून घेऊया. गॅस बंद केला आहे. आता आपण काढून
प्लेटमध्ये काढून घेऊया आणि नंतर दाखवते तुम्हाला कसे बनले आहेत आपले मोदक. हे बघा आपले मोदक तयार आहेत. बघू शकता तुम्ही किती मस्त झालेले आहेत. आणि हे बघा किती मस्त झालेले आहेत. अगदी तुटलेले नाहीत, काही नाही, मस्त एकदम परफेक्ट बनलेले आहेत. तुम्ही पण असे बनवून बघा, तुम्हाला आवडलं तर. अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे बघा मी बनवलेले आहेत, हे तुम्हाला दाखवण्यासाठी इतकेच आणखीन सारण उरलेलं आहे, त्याचे पण मी बनवणार आहे. पण हे बघा मी तुम्हाला बनवून दाखवण्यासाठी हे सगळे बनवलेले आहेत. हे बघा मी तुम्हाला ना तोडून पण दाखवते. हे बघा, हे बघा किती मस्त बनलेले आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही, हे किती मस्त बनलेले आहे. आणखीन पण एक तोडून दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बघा किती मस्त झालेलं आहे आपले मोदक. तर अशा पद्धतीने बनवलेले आहेत. आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू तुम्ही माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल.